आपल्याला आता जगदीशजींनी सांगितलं, जगदीशजींनी वर्णन केलं की कसं एक सरकार आमच्या काळामध्ये चालू होतं, कशा पद्धतीने त्यांचा परफॉर्मन्स होता. नीरजजींचा आमचा ते युवा मोर्चापासून माझा लढत आहे, युवा मोर्चापासून आम्ही एकत्र काम करतोय आणि हे इतक्या वर्षाच्या अनुभवानंतर मी हे सांगते की आपला कार्यकर्ता जो आहे तो पक्षाकडून लाभ नाही झाला म्हणून नाराज होत नाही, पक्षाकडून सन्मान नाही मिळाला तर नाराज होतो. लाभार्थी नाहीच आहे भाजपच्या मुळात कार्यकर्ता. आणि आता जी महायुती झाली आहे ती आगळी वेगळी आहे, खूप वेगळा अनुभव आहे. कारण शेवटी जेव्हा आपण वेगवेगळे अनुभव येत असतो तेव्हा नवे अनुभव येतच असतात. आता शिवसेना कुठली शिंदे साहेब मुख्यमंत्री झाले, आपल्याला जे आयुष्यभर त्यांना आपण विरोधात मांडलो ते राष्ट्रवादी तर एक गट कुठला आपल्याबरोबर आला. पण कसं आहे की सत्ता प्रस्थापित करण्यासाठी तह करावे लागतात, काही गणित बांधावे लागतात, जीवाच्या ठिकाणी बांधले असावे. आपण नाराज होतोय, आपण म्हणतोय अरे असं झालं, आम्ही विरोधात आहे, नॅचरल आहे, नाराजी चुकीची नाही. आम्हाला विचारलं जात नाही, आमच्या सरकारकडे आमचा पक्षाकडे हे सगळं निसर्ग आहे. पण तुम्ही विचार करा, प्रधानमंत्री मोदीजी स्वतः भारतामध्ये आमच्या महाराष्ट्राच्या बैठकीमध्ये जे बोलले त्याच्यानंतर 3 दिवसांनी जर युती झाली तर त्या एवढ्या मोठ्या माणसाचे सुद्धा काही विषय हाताळले असतील, काही विषय मिळून टाकले असतील तर आपण तर लहान माणसं आहोत. कारण शेवटी राष्ट्राच्या हितासाठी सत्ता असणं आणि सत्तेच्या माध्यमातून सेवा करणं हे महत्त्वाचं आहे. आणि त्याच्यामुळं आपल्याला अत्याधिक सत्ता आणणं ही सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे. ही सत्ता आपली वाटावी अशा प्रकारचे निर्णय नेत्यांनी घ्यावे आग्रह करेल. पण आपली सत्ता वाटली पाहिजे, आणू आम्ही, पण आम्हाला वाटली तर पाहिजे. त्याच्यावर तुम्हाला काय वाटतं ते बोलण्यासाठी नाही, भाषण करण्यासाठी नाही. आता मी तुमच्याशी बोलणार आहे, तुम्ही मला उत्तर द्या, मोकळे बोला. ज्यांना मला बोलायचे ते मोकळे बोला, ज्यांना नाही बोलता येत नाही त्यांनी एका कागदावर लिहा. पक्षाकडून लाभ नाही झाला म्हणून नाराज होत नाही, पक्षाकडून सन्मान नाही मिळाला तर नाराज होतो. लाभार्थी नाहीच आहे भाजपच्या मुळात कार्यकर्ता. आणि आता जी महायुती झाली आहे ती आगळी वेगळी आहे, खूप वेगळा अनुभव आहे. कारण शेवटी जेव्हा आपण वेगवेगळे अनुभव येत असतो तेव्हा नवे अनुभव येतच असतात. आता शिवसेना कुठली शिंदे साहेब मुख्यमंत्री झाले, आपल्याला जे आयुष्यभर ज्यांना आपण विरोधात मांडलं ते राष्ट्रवादी तर एक गट कुठला आपल्याबरोबर आला. पण कसं आहे की सत्ता प्रस्थापित करण्यासाठी तह करावे लागतात, काही गणित बांधावे लागतात, जे वरच्या ठिकाणी बांधले असावे. आपण नाराज होतोय, आपण म्हणतोय अरे असं झालं, आम्ही हे विरोधात आहे, नॅचरल आहे, नाराजी चुकीची नाही. आम्हाला विचारलं जात नाही, आमच्या सरकारकडे आमचा पक्षाकडे हे सगळं निसर्गत आहे. पण तुम्ही विचार करा, प्रधानमंत्री मोदीजी स्वतः भारतामध्ये आमच्या महाराष्ट्राच्या बैठकीमध्ये जे बोलले त्याच्यानंतर 3 दिवसांनी जर युती झाली तर त्या एवढ्या मोठ्या माणसाने सुद्धा काही विषय हाताळले असतील. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.